सगळीच का बाहेर आहे कुठं फिरताय? चला जरा कार्यक्रमाची कारण आपल्याकडे आणि आज आपल्या इथे खूप छान उपक्रम संपन्न होतोय. तर मी नमस्कार म्हणेन, मोठ्या आवाजात नमस्कार म्हणायचं काय? नमस्कार नमस्कार. व्हेरी गुड. आता आपण सगळे या कार्यक्रमात आलेलो आहे. तर आजचा कार्यक्रम तर सर्वांनी म्हणजे सांगितलंय सरांनी तुम्हाला, तरी पण पुन्हा एकदा प्रास्ताविक हा जो माझ्याकडे मोठा कार्यक्रमातला सर्वात महत्वाचा भाग दिलाय की हा कार्यक्रम का होतोय कशासाठी होतोय हे सांगणं आणि त्याची पुढं मार्गक्रमण कसं असणं हे मांडणं हे खरं तर प्रास्ताविकातलं काम आहे. आमचे पत्रकार संघाचे सरकारचे सुनीलजी बटवाल असतील, मी स्वतः असेल, आम्हाला त्यामध्ये घेतलं आणि त्यानंतर पहिल्याच आढावा याच्यामध्ये शाळेला भौतिक सुविधा काय उपलब्ध करून देता येईल त्याची एक सगळी यादी आम्ही घेत असताना पुस्तकं हा मुद्दा सगळ्यात पहिला पुढे आला आणि विद्यार्थी घडत असताना सर्वात पहिलं काय असेल महत्वाचं ते पुस्तकाने असेल, परंपरा असेल, राजपूत असेल, इतर संतांची माणसांची चरित्र असेल ते असतात. पण जी सगळ्यात महत्वाची विचारांना चालना देणारी अवांतर वाचनाची जी म्हणजे कादंबरी, ललित लेखन, कथा, चरित्र, महामानवांचे चरित्र असेल किंवा समाज सुधारणांची जी पुस्तकं असतील ती नसतात शाळेमध्ये किंवा मिळत नाही आपल्याला. आणि मग तिथं खरं आपल्या वाचनाची कक्षा रुजवण्याच्या ऐवजी खुंटते. कारण आपण तिथं ती न मिळाल्यामुळे आपण समांतर फक्त जी अभ्यासाची पुस्तके त्यातून आपलं अवांतर शिक्षण होत जातं. तर हा विषय पुढे आल्यानंतर यातून एक उपक्रमाचा जन्म झाला. त्या उपक्रमाचं नाव आहे पुस्तक गोष्टी. पत्रकार संघाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही पुस्तकं देण्याचा नियोजन केला त्यावेळेस असं ठरलं की फक्त आपल्या शाळेसाठी हे न करता संपूर्ण खेड तालुक्यातील ज्या ज्या शाळांमध्ये आम्हाला शक्य होईल पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या शाळांमध्ये आम्ही या माध्यमातून जुनी नवी जी असतील ती पुस्तकं संकलित करणार, विविध मान्यवरांच्या माध्यमातून निधी उभा करून ती पुस्तकं उभी करणार आणि प्रत्येक गरजू शाळेला प्रत्येक विद्यार्थ्याला अवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध होती. आणि सांगावं वाटतं की मी ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा या ठिकाणी बसलेल्या मान्यवरांपैकी 80% मान्यवर ज्या शाळेत आपले शिकले त्या शाळेतून या शुभारंभ होतो या उपक्रमाचा. याचा विशेष आनंद आहे. तर तुम्ही खूप भाग्यशाली, तुम्हाला खूप चांगली चांगल्या पद्धतीने भौतिक सुविधा या ठिकाणी शाळेला स्थापन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. आणि आम्ही ज्यावेळेस होतो तेव्हा कौलन